पवारांच्या आंदोलनासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आता मंत्री गिरीश महाजन तिकडे पोहोचलेले पाहायला मिळतात। सरकारने दखल घेतलेली आहे आणि आता रोहित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। रोहित पवार नेमक्या मागण्यांसंदर्भात आपल्या माहिती देतात। थेट दृश्य आहेत आंदोलन स्थळावरून। आज विविध नेत्यांनी रोहित पवारांच्या या आंदोलनाला भेटी दिल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील त्यांच्या भेटीला पोहोचलेले होते। आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून। सुनील, मंत्री गिरीश महाजन पोहोचलेत, सरकारने आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे। आज तिसरा दिवस आहे आणि आता गिरीश महाजन इथं पोहोचलेले संकट मोचन। आता रोहित पवार त्यांना ज्या GR मधल्या त्रुटी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत। गिरीश महाजन यांच्या सोबत भाजप आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक देखील इथे दिसत आहेत आणि आता त्यांची चर्चा सुरू झालेली आहे। या चर्चेतनं काय नेमका तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे। आज तिसरा दिवस आहे। आज जर हे आंदोलन नाही सुटलं तर उद्या थेट नामदेव पायरीपाशी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आता गिरीश महाजनांना ज्या अडचणी होत्या, ज्या शर्ती अटी शर्ती जातक होत्या ते दाखवून देत आहेत। जर शासनाने या मंजुरी दिली, या अटी शर्ती मागे घेण्यास परवानगी दिली तर आजच या उपोषण सुटण्याची शक्यता आहे। आता सध्या गिरीश महाजन काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। सध्या त्यांची चर्चा चालू आहे आणि या चर्चेतनं ते नेमक्या आपल्या अडचणी काय आहेत ते सांगतायत। अश्विन, धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा ही थेट दृश्य मंत्री गिरीश महाजन पोहोचलेत रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी आणि त्या आंदोलन केलंय रोहित पवारांनी। कर्जमाफी संदर्भातल्या ज्या जाचाकटी आहेत त्या काढून टाकाव्यात, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ही त्यांची मागणी आहे। पंढरपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि सध्या मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून या आंदोलनस्थळी पोहोचलेले। प्रोत्साहनपर जे तुम्हाला दाखवलं ते इथं लिहिलेलं आहे आणि त्यात वाढ करावी असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मेजॉरिटी हे जे आहे ते कोल्हापूर त्या भागातलं आहे, सांगली। त्यानंतर 17 आणि 19 काय झालंय, 17 आणि 19 जे बसले नाहीत अशा सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करावा। त्याचे जास्त नसते पण 5-7 लाख लोक असतील असं त्यांची मागणी आहे। नंतर आता हे पाऊस तर पडणार नाही, त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला जी मी 1 रुपयाची योजना आणली होती ना पीक विम्याची, ती पूर्ण परत आणावी अशी आमची विनंती आहे। आणि त्यानंतर हे सगळं लवकरात लवकर करून पुनर्गठन करून नवीन त्यांना लोन मिळावं एवढी दक्षता आपण घ्यावी। आणि आता एवढ्या पवित्र ठिकाणी हे आंदोलन चालू आहे, या माफक अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या आहे। त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये हे आंदोलन सुरू आहे, तर आपण सकारात्मक राहावं। सकारात्मक म्हणजे हे राजकीय शब्द झाला, बरोबर निर्णय घ्यावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो। आता हे पुढं कसं मी साहेबांशी बोलून झालेलो आहे, आपल्याला कल्पना आहे की ते आता फोनवर बोलतो पुढे यादी पाहिजे होती ना मला। मी बोलून झालेलो आहे। आता हे शेवटी कसं आहे, याच्यासाठी समिती होती, त्याचे निकष काय असतील त्यासाठी मित्राचे आपले CEO आहेत प्रवीण परदेशी, त्यांच्या अध्यक्षाखाली सगळे सेक्रेटरी होते, शेतकरी नेते वेगवेगळ्या विभागाची त्यांची समिती होती आणि त्यांनी सगळे हे अटी शर्ती काय ते करून हे मंजूर झालेलं कॅबिनेटमध्ये, बरोबर आहे। त्या संदर्भावर निश्चित काय म्हणलं असेल की लेखी या समितीसमोर परत घेऊन त्या संदर्भात आपण चर्चा करू काय त्यांनी सांगितलेलं आहे। समितीमध्ये काय होतं, समितीचा अधिकारी आहेत। समिती म्हणजे काय, शेवटी CM साहेब अशी विनंती आहे की याच्यामध्ये समजा राजू शेट्टी साहेब, बच्चू कडू असते, समितीमध्ये नाही येऊ शकत। शासकीय समितीमध्ये अधिकारी आहेत, तरी आपल्याला सगळे सेक्रेटरी आहेत सिनियर। तुम्ही एकदा साहेबांची वेळ तुम्ही येऊ शकता की साहेब असं करा म्हणून, खरं म्हणजे तिथे हाच मार्ग आहे। शेतकरी नेते वगैरे सगळे चर्चा करतात। मी तर म्हणतो तुम्ही वेळ मागा, आता ज्यांनी साहेबांची वेळ घेऊन देतो तुम्हाला। आम्हाला काय म्हणायचं विषय आहे, त्या समितीमध्ये ते नाही, समिती पण कोणी नाही, सब कमिटी करा ना, हे बैठक होऊन जाऊ द्या। समिती म्हणजे शासनाची आपली समिती, शासनाची आपली समिती CM साहेब। आणि मला वाटतं त्या कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर आपण असं करावं की आपण एकदा शिष्टमंडळ घेऊन या, आपण चर्चा करू, साहेबांना वेळ द्यायला लागतो।
चर्चा करा. प्रवीण परदेशी राहतील, तर समितीचे लोक राहतील, सेक्रेटरी राहतील, सगळे त्याचा उपाय असा होईल. परंतु वेगळी समिती करा, नाही, त्यांना काय अधिकार राहील, कमिटीच्या संवैधानिक त्यांना अधिकार काय राहील. नाही या आणि विषयाच्या समजा आपण चर्चा 7-8 शेतकरी नेते घेतले, त्यांना संवैधानिक अधिकार काय आहे. नाही चर्चा होईल. काय झालं तर चर्चा करायची असेल तर आपण वेळ घ्या, सीएम साहेबांकडे आपण लगेच बैठक लावू ना. मग तसंच होईल की नाही. सब कमिटीमध्ये कसं झालं की आपली मेन कमिटी आहे ना, हो त्यात काय झालं की राजू शेट्टीपासून सगळे जे काही नवले साहेबपासून सगळे जे लोक आहेत त्यांना परदेशी साहेबांचा वेळ नाही मिळाला चर्चेसाठी. आमचं काय मत आहे की आता त्याच्यात आम्ही मी स्वतः असेल, शेतकरी नेतेच असतील, तर त्या परदेशी कमिटीच्या समोर ही सब कमिटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून ते मुद्दे त्या मांडले. समिती समोरपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतला होतो. मी काही छोटे टप्पे तेच आहेत, निर्णय तेच करणार आहेत. सब कमिटीशिवाय बोलाल ते म्हटलं हो आम्ही सांगतो साहेबांना, परत साहेबांकडे जातील. मग हे सगळं नुसतं टाईमपास कार्यक्रम होईल. मी तर म्हणतो साहेबांना तुम्ही पत्र द्या, वेळ घ्या, तुम्ही पण या त्यामध्ये. राजू शेट्टी असेल, कोण असेल अजून नंतर नितीश देते, नवले असतील, त्यांना बोलवा, राजू शेट्टी चर्चा करा. अजित नवले, हो. तुपकर आहे, शशिकांत शिंदे आहेत, हो. चटप साहेब आहेत, बच्चू कडू आहेत, हो. हर्षवर्धन सपकाळे. जे असतील ते तुम्ही नावं द्यायचे ना, तुम्ही नावं द्यायची, वेळ घेऊन देतो मी. म्हणजे तुम्हाला इथं पॉझिटिव्ह काहीतरी सांगावं लागेल. पॉझिटिव्ह आपल्याला हेच करावं लागेल की बाबा मी मुख्यमंत्री मोऱ्यासमोर ठेवतो, त्याच्यावर सरप्रोगी मोरे ठेवतो आणि त्याचा सकारात्मक निर्णय करतो. काय होतं आता आज मला इथे असं सांगता येतं की हो मान्य चला सीएम साहेबांशी बोलू, हो या नेत्यांची एक सब कमिटी तरी करून घ्या. सब कमिटी होणारच नाही. त्यांना काय अधिकार आहे. आपण शेतकरी नेते घ्यायची, ती सब कमिटी करायची, त्यांनी घेतले निर्णय सगळ्यांना देऊन टाका, 5 लाख रुपये देऊन टाका. सीएम साहेबांबरोबरच ती सब कमिटी चर्चा त्यांना करा. अधिकार नाही ना. सब कमिटी म्हणजे शिष्टमंडळ घेऊया ना, की सब कमिटी शासनाने निवडा सब कमिटी आहे म्हणून. तुम्ही ते घेऊन या साहेबांकडे बसा, आपलं म्हणणं काय की सांगा. आपण जर प्रवीण परदेशी नाही बसू समोर, सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी आहेत, काही सेक्रेटरी आहेत, कृषी सेक्रेटरी आहेत, ते 5 लोक जे आहेत कमिटीमध्ये ते बसतील आणि त्याच्यासमोर चर्चा करू की साहेब हे बरोबर नाही आहे, हे असं असं आहे, काय आम्हाला काही गोष्टी पटत आहेत. मग ते समोर झाला मग समोर निर्णय होईल, पॉझिटिव्ह निर्णय होईल. पण या लोकांची सब कमिटी नाही होणार. राजू शेट्टी यांची सब कमिटी त्याला काय संविधानिक अधिकार काय त्यांना काही नाही. बसा तुम्ही चर्चा करा, जा घरी. नाही सीएम साहेबांबरोबर चर्चा करण्यासाठी तर सब कमिटी नाही म्हणता येणार, तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या. हां तुम्ही पत्र द्या किंवा सीएम साहेबांबरोबर चर्चा करण्यासाठी तर सब कमिटी नाही म्हणता येणार, तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या. हां तुम्ही पत्र द्या किंवा आम्हाला चर्चा करायची, आम्हाला वेळ द्या, आम्ही तुम्हाला वेळ काय उद्या परवा आता इलेक्शन होईपर्यंत सगळे बिझी आहे. 18 तारखेपर्यंत 18 तारखेला सगळं बिझी आहे इलेक्शन असल्यामुळे. हा विषय थोडा क्रिटिकल होता. नाही ठीक आहे, पण नाही शेतकऱ्यांसाठी केलं ना मी एवढी कर्जमाफी. एकदम असं हात द्यायचं नाही की आता निर्णय करा. ठीक आहे, त्याच्यावर बसून चर्चा होईल आणि असं 30 तारखेनंतर तुम्ही लागू करणार काय 1 जूनला तुम्ही लागू करणार. त्यात जर हे आणि कारण म्हटलं आचारसंहिता पण आहे आता अजूनही करता आपल्या 23% करता येणार नाही. जी आर आचारसंहितेत लागणार कोणता नाही कुठल्या छोट्या ॲव्हरेज कारवाई नाही करणार. एवढाच होता की ह्यात जे त्याच्यावर चर्चा झाली. इलेक्शन कमिशनला विचारूनच त्यांनी काय सांगितलं आधी सांगितलं आम्ही फक्त आम्ही घोषणा करतोय. हे जे मतदार आहेत ना याच्यात येतच नाही. पण ते असं नाही झालं, पण म्हणजे असं होतच नाही ना. आचारसंहिता असं की आचारसंहिताच राहते. आपले सगळे प्रतिनिधी नगरसेवक सगळे मतदान करणार आहे ते आपले आहेत. असं म्हणता येईल की आचारसंहिता लागू होत नाही म्हणून. मग आमदारला आमदाराची आचारसंहिता त्यांना लागू, आपल्याला मतदारसंहिता लागू होते. असा विषय नाही. हो इलेक्शन कमिशनला विचारून मला माहिती का त्यावेळेला हा विषय निघाला होता काय. तर पंढरपूरमध्ये